आता आपण ह्या न्यूजपेपरवरती फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग करणार आहोत. तर चला, तर आधी आपण बॅक कट करणार आहोत. चला मी आता कटिंगला सुरुवात करते. तर ही जी काही मापे आहेत ह्या मापांनुसार आपण कटिंग करणार आहोत. 28 ते 30 जर छाती असेल तर 5.25 शोल्डर, 5.25 मुंडा घेणार आहोत. 32 ते 34 छाती असेल तर 5.25 शोल्डर, 5.5 मुंडा घेणार आहोत. त्याच पद्धतीने 36, 38, 40, 42, 44 जी काही आपली मापे आहेत त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही. चला, तर आता माझी छाती आहे 32, तर मी 32 नुसार मार्क करणार आहे. 32 छातीला शोल्डर येतो 5.25 आणि मुंडा येतो 5.5. तर मी 5.25 वरती शोल्डर मार्क करते आणि 5.5 वरती मुंडा मार्क करते. आपण हे नवीनला सुद्धा जमेल अशा पद्धतीत ही पद्धत पाहणार आहोत. आणि इथे आपल्याला टाकायची आहे छाती. तुम्हाला दिसतच असेल रेग मारलेली मी. तर आता आपण माझी 32चा चौथा काढायचा. म्हणजे 32चा चौथा किती आला, तर 8 चोक 32. त्यामुळे 32चा चौथा काढायचा, 32 भागिले 4 करायचा आणि काढायचा. यानुसार काढायचा. तर माझा 8 येतोय, तर मी 8 वर मार्क करणार आहे आणि त्यामध्ये 2 आपलं शिलाई मार्जिन घेणार आहे आणि अशा रीतीने मी इथून रेग मारून घेणार आहे. आणि ह्यानंतर आपल्याला टाकायची आहे खाली उंची. तर माझी कमर उंची ही 12.5 आहे. तर मी 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी 13.5 घेत आहे. तुम्ही इथे सरळ रेष येण्यासाठी पट्टीचाही वापर करू शकता. मी टेपने मार्क करते कारण मला फास्ट करायचं आहे. आता कमर उंची झालेली आहे. आता आपण मुंड्याचं कटिंग करणार आहोत. तर 1.25 वरती मुंड्याला इथं मी आणि इथे एक मार्क केलं आणि 1.25च्या निम्मा जो काही येतो त्याच्यावरती एक मार्क केलं आणि हे सोप्या पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. आणि ह्याची काळजी घ्यायची की आपण हे शिलाई जे मार्जिन सोडलेलं आहे तर ते त्याच्या इकडेच घ्यायचं, त्याच्या पलीकडे जाऊन द्यायचं नाही. अशा रीतीने हे मार्किंग आपलं मुंड्याचं सुद्धा झालेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल. आणि आता आपण फोर्टक्स ब्लाउजला डार्ट करणार आहोत. टक्स द्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथून कमर उंची जी आहे ते त्याच्या खाली आपण घेणार आहोत. तर 10वा, छातीचा चौथा, तर हा कट झालेला आहे. आपण फ्रंट आणि बॅक कट केलेला आहे.
हा फ्रंट आणि बॅक. तर आता आपण ज्या कापडावरती कागदावरती आपण कट केलं होतं तर तो कागद घेणार आहोत आणि ह्याचा जो मुंडा आहे डबल रेड मारलेली होती तर एवढं आपल्याला आता कट करून टाकायचं आहे. तर मी आता एवढं कट करून टाकणार आहे. आणि आता ह्याच्यावरती आपल्याला एपेक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर एपेक्स पॉईंट हा माझा 9 आहे. तर मी इथे 9 वर मार्क करते आणि आता आपल्याला इथून इथपर्यंत 1.5 इंच, इथून इथपर्यंत 1.5 इंच, इथून इथपर्यंत 1.5 इंच, इथून इथपर्यंत 1.5 इंच आणि इथून इथपर्यंत 1.5 इंच अशा रीतीनं मार्क करून आता मी इथून रेषा मारून घेणार आहे. इथून मध्ये आणि इथून इकडे अशा रीतीने हे आपलं कटिंग झालेलं आहे. आता फक्त गळा काढायचा आहे. तर माझा गळा आहे 2, तर मी 2 ला मार्क करते आणि इथून 5 वर मार्क करते आणि इथे मी गळ्याचा आता आकार देणार आहे. तर हे आता माझं कटिंग तयार झालेलं आहे. आता हा एवढा गळा कट झाला की माझं कटिंग तयार झालेलं आहे. हा बॅक आणि हा फ्रंट. आणि आता स्लीव मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आता मी याच्यावरती स्लीवचं कटिंग करणार आहे. तर इथून मी आता वरून 2.5 इंचावर मार्क करणार आहे आणि इथून माझी बाह्य आहे 5, तर मी 5 इंचावर मार्क करते. बाह्य उंची घेतली 5 आणि आता आडवी आपल्याला छाती घ्यायची आहे. 2.5 इंच जिथे मार्क केलं होतं तर तिथून मी छाती घेणार आहे 8 इंच. छाती घेणार आहे 8 इंच आणि त्यामध्ये मी अर्धा इंच मार्क करते फिटिंगसाठी. तर अर्धा इंच इथे मार्क केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि त्यानंतर खाली जिथे उंची घेतलेली आहे तिथून एक रेघ मारणार आहे आणि तिथे दंडगेर घेणार आहे. माझा 10 येत आहे तर मी 5 घेणार आहे. आणि इथून आपल्याला आता आकार द्यायचा आहे. तर जिथून आपण ही घेतलेला आहे, जिथून आपण शिलाई मार्जिन घेतलं होतं तर त्या ठिकाणून घेणार आहोत. शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि त्याच्या पुढे जे 8 इंच घेतलेला आहे तर तिथून हा मी आकार दिलेला आहे आणि आतून एक आकार द्यायचा आहे. आणि इथून 5 इंच आणि 1.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे.
हे शिलाई मार्जिनसाठी, हे अंतर हे शिलाई. बाही कट करताना खालून आपण सगळं कट करून घेणार आहोत. हे 2 वरचे भाग सर्वात पहिल्यांदा कट करून घेणार आहोत. आता ही बाही अशा रीतीने कट झालेली आहे. आता आपल्याला हिथून जो आकार दिला होता हा, तर तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे. तर अशा रीतीने ही बाही तयार झालेली आहे. तुम्हाला दिसतच असेल बाही. त्याचबरोबर हा बॅक आणि हा फ्रंट. आणि जर प्रेशर पट्टी काढायची असेल तर जर आपल्याला प्रेशर पट्टी सुद्धा काढायची असेल तर जो फ्रंट आहे तर हिथून 2.5 इंच व इथून 3.5 इंच व इथून 2.5 इंचावरती मार्क करून ही जी काही प्रोसेस केलेली आहे ती वर करायची आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ब्रेशर पट्टी विथ 4 टक्स दाखवणार आहे, तर तो तुम्ही बघायला विसरू नका. आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.